सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून सुधारित पेन्शन योजना जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेतन सेवा निवडण्याचा पर्याय दिला आहे. 10 आणि 20 वर्ष सेवा केली आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये सुधारणा करून जाहीर केलेल्या नवीन सुधारित निवृत्तीवेतन योजनेची UPS प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार हे सविस्तर सांगितलं आहे. वित्त विभागाने GR काढून याची माहिती दिली. या निर्णयामुळे मार्च 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या आणि सध्या सेवेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. या नवीन योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी सलग 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ शासकीय सेवा पूर्ण केली आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या 50% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल. यासोबतच वेळोवेळी जाहीर होणारा महागाई भत्ताही त्यांना देय राहील. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार प्रमाणात निवृत्तीवेतन दिले जाईल. अशा कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 रुपये पेन्शनची हमी सरकारने दिली आहे. सुधारित पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांसमोर एक तांत्रिक अट ठेवण्यात आली आहे. निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणारा 60% एकरकमी परतावा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडे जमा करावा लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने यापूर्वीच NPS मधून काही रक्कम काढली असेल तर ती रक्कम 10% व्याजासह परत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास कर्मचाऱ्याच्या मासिक निवृत्तीवेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल. या योजनेत सहभागी होणे पूर्णतः ऐच्छिक असून कर्मचाऱ्यांना त्यांचा लेखी पर्याय निवडण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एकदा दिलेला पर्याय अंतिम राहील, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्यातील आर्थिक गणितांचा विचार करून हा निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही योजना केवळ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. राज्य सरकारने याची व्याप्ती वाढवली असून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. काही दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या संपानंतर सरकारने 15 दिवसांत कार्यपद्धती स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने GR प्रसिद्ध केला आहे.